नमस्कार, कसे आहात? रुचीस एडिट अँड लाईफस्टाईल या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. या चॅनलवर तुम्हाला कुकिंग व्हिडिओज, डिवोशनल व्हिडिओज, मोटिवेशनल व्हिडिओज आणि इतर लाईफस्टाईल व्हिडिओज बघायला भेटतील. चला तर सोपी आणि झटपट होणारी मिसळ कशी करायची हे बघूयात. मिसळसाठी लागणारं साहित्य: 4 कढीपत्त्याची पाने, 1 बारीक चिरलेला कांदा, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, कोथिंबीर, 1 चमचा बेसनमध्ये पाणी मिक्स करून त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे, धनेपूड, लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, आलं लसूण पेस्ट, घरचा मसाला, मोड आलेली मटकी. कुकरमध्ये 2 चमचे तेल घेऊयात, मोहरी घालूयात, कढीपत्त्याची पाने घालूयात, बारीक चिरलेला कांदा घालूयात. कांदा छान तेलामध्ये परतून घेऊयात. यामध्ये थोडीशी हळद घालूयात, धण्याची पूड घालूयात, छान मिक्स करून घेऊयात. अर्धा चमचा घरचा मसाला घालूयात, गरम मसाला घालूयात. मसाला छान फ्राय करून घेऊयात. आता यामध्ये कांदा लसूण मसाला घालूयात, लाल मिरची पावडर घालूयात. मसाले छान फ्राय करून घेऊयात. आता यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालूयात, छान मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये बेसनची पेस्ट केली होती ते घालूयात. बेसनची पेस्ट घातल्यावर छान मिक्स करत राहायचं जेणेकरून गाठोडे होणार नाहीत. आता यामध्ये मोड आलेली मटकी घालूयात आणि मटकी छान मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊयात. यामध्ये आता आपण पाणी घालूयात. जास्त पातळही करायचं नाहीये. छान मिक्स करून घेऊयात. आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालूयात, मिक्स करून घेऊयात. बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात. सर्व मिश्रण छान मिक्स करून घेऊयात. आता कुकरचं झाकण लावूयात. 3 ते 4 शिट्या झाल्या की आपली मिसळ रेडी. गरम गरम मिसळमध्ये फरसाण घालून, कांदा कोथिंबीर घालून पावासोबत सर्व करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.